विहिरीवरील केबल चोरणारी टोळी जेरबंद, 1,50,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करत तालुक्यातील विठुरायाची वाडी व अग्रण धुळगाव येथील विहिरीवरील केबल चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तालुक्यातील झुरेवाडी येथे 4 इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्या ठिकाणी 4 इसम मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी राजकुमार श्याम गोसावी वय वर्ष 22, राहुल श्याम गोसावी वय वर्ष 19, प्रवीण तानाजी गोसावी वय 25 व अरविंद तानाजी गोसावी वय 24 वर्ष सर्व राहणार ज्ञानगिरी वसाहत सावळी तालुका मिरज अशी नावे सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संगणमताने तालुक्यातील विठुरायाची वाडी व अग्रण धुळगाव येथील विहिरीवरील केबल चोरी केल्याचे सांगितले. या चोरट्याकडून चोरीची 1,50,000 रुपये किमतीची केबल जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे हसबे तसेच नागेश मासाळ, निवृत्ती करांडे, अभिजित कासार तसेच पथकाने केली आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.